सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिव मध्ये आणि माझ्यासोबत खरं तर सिनियर इंजिनियर असं म्हणलं पाहिजे, ते म्हणजे प्रदीप मुंडे सर आहेत, की फक्त 35 वर्षांचा असा अनुभव म्हणू, कारण असं एका अर्थानं मला गमतीनं म्हणावं वाटतं की जेवढं माझं वय आहे तेवढा तर त्यांचा अनुभव आहे. आणि इतक्या वर्ष जेव्हा माणूस एखाद्या क्षेत्रात अविरतपणे काम करत असतो, अखंड काम करत असतो, तेव्हा त्याच्याकडे अनुभवाचा वारसाही तितका मोठा असतो, ती शिदोरी फार मोठी असते. तसंच त्यांचं काम आहे. त्यांनी रेसिडेन्शियलशिपमध्ये, कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये, कन्सल्टिंगमध्ये, इंडस्ट्रियल, कमर्शियल, म्हणजे जे जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्रकार आहेत ते सगळे त्यांचे आजमावून झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. एवढा मोठा अनुभव त्यांचा आहे. नुसतंच इतकंच नव्हे तर ते आता रोटरी सारख्या एका संस्थेवर सुद्धा अतिशय उत्तमपणे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे क्रीडाही आहे, तर त्याच्यातले वर सुद्धा ते उपाध्यक्ष म्हणून सध्याला ते कार्यरत आहेत. अशा अनेक पदांवर सुद्धा ते काम करत आहेत. आणि त्यांच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. तर सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे जिथं तुमच्यासारखे अनुभवी, तज्ज्ञ, नामांकित इंजिनियर्सकडनं आम्हाला तुमचे अनुभव ऐकायचे, तुमचा आजवरचा हा प्रवास ऐकायचा आहे. आणि त्या निमित्तानं जे तरुण इंजिनियर्स आहेत, जे या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात, त्यांच्यासाठी ही चर्चा सकारात्मक ठरेल, त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल, अशा प्रकारे या संपूर्ण बिल्ड आयकॉन उपक्रमाचा हेतू आहे. त्यामुळे आपण आता गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं जिथं तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडलं तर ते तुम्ही स्वतःहून निवडलं, कुणामुळे निवडलं, म्हणजे प्रेरणा कुणाची होती ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या क्षेत्रात आलात, तर काय सांगाल? मुळात शाळेला मी इथंच होतो, छत्रपती शिवाजी हायस्कूल म्हणून विद्यालय नुकतंच उघडलेलं होते. बरोबर. आणि मी तिथं 10वी पर्यंतचं शिक्षण माझं झालं. त्याच्यानंतर मी सोलापूरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूरला गेलो. परंतु ते जाण्यासाठी थोडस माझी परिस्थिती आणि माझे मामा त्या फील्डमध्ये काम करत होते, इरिगेशनला नोकरीला होते, आणि माझे वडील पण त्या फील्डमध्ये होते. अच्छा. ह्या दोन गोष्टीमुळे मी थोडं सिव्हिल निवडलं. त्यावेळेस फारसं काही ही नव्हतं, पण सिव्हिल फॉर्मात होतं. मला माहिती आहे की सिव्हिल इंजिनियर म्हणलं की थोडं आकर्षणाचा विषय होता. बरोबर. आणि माझे वडील ऍक्च्युअल ड्रायव्हर होते, पण ते इंजिनियर बरोबर साईट व्हिजिटला जायचे, मग आम्हाला मागं बसवायचे आणि ते इंजिनियर पुढे बसायचे. मग मला वाटलं की इंजिनियर झाल्यावर पुढे बसायला मिळते. बापरे, काय मोटिवेशन आहे बघा, सिव्हिल इंजिनियर झाल्यावर गाडीत पुढे बसायला मिळतं. जीपचे ड्रायव्हर होते माझे वडील, पण ते इंजिनियर पुढे बसायचे आणि आम्ही मागे बसायचे. बरोबर. कुठं साईटला व्हिजिटला वगैरे गेलं, प्रोजेक्टला वगैरे, मला वाटायचं की इंजिनियर व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला पण पुढे बसता येते जीप मध्ये, असं वाटायचं. आणि माझे मामा त्याच फील्डमध्ये ड्राफ्ट्समन होते नोकरीला, पण त्यांना ह्या फील्डची आवड होती. मग मी त्यांनाच घेऊन गेलो पहिल्यांदा इंजिनिअरिंगला, आणि त्यांनी ते निवडलं. त्यावेळेस ते फॉर्मात पण होतं, म्हणजे सिव्हिलला खूप चांगलं डिमांड होतं. बरोबर. जेव्हा तुम्ही इंजिनियर झाला असाल, आता तुम्ही प्रसंग सांगितला त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर येते, तेव्हा वडिलांच्या भावना कशा होत्या जेव्हा तुम्ही इंजिनियर झाला आणि जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा तोच मुलगा जेव्हा असं एक स्वप्न बघतो आणि आज हे एक स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा कसा प्रसंग होता तो सगळा? तो प्रसंग, माझ्या वडिलांना विषयी मला खूप अभिमान आहे आणि त्यांना खूप प्राईड वाटायचं. बरोबर. की एका ड्रायव्हरचा मुलगा इंजिनियर व्हायला आहे, ते खूप खुश असायचे. बरोबर. माझे आजोबा वगैरे, असं आमचं मार्केटच्या जवळ घर होतं. बरोबर. तर येणार जाणार लोकांना आजोबा थांबवून सांगायचे, माझा नातू मोठा होणार म्हणायचे. मोठा होणार, खूप म्हणायचे माझे आजोबा म्हणायचे. आणि मला घरातून खूप चांगले सपोर्ट होता, आईचा, वडिलाचा खूप चांगला सपोर्ट होता. बरोबर. आम्ही खूप गरीब होतो, पण सपोर्ट खूप चांगला होता. बरोबर. आणि अर्थातच हेतू शुद्ध होता, तुम्हाला इंजिनियर स्वतःला व्हायचं होतं, आणि त्या दिवशी तुम्ही इंजिनियर झाला. आता पुढचा प्रवास सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याच्यासाठी आपण ही चर्चा करणार. म्हणजे पुढचा प्रवास कसा होता? हे इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही कुठं प्रॅक्टिस केली, सर्व्हिस केली, स्वतः कन्सल्टन्सी मध्ये उतरण्याचं ठरवलं का? कसा होता प्रवास पुढचा? तो प्रवास खूप खडतर होता. म्हणजे त्यावेळेस काय झालं, ह्या फील्डला स्लॅग आलतात खूप. बरोबर. म्हणजे एकदमच जवळपास जे 12-15 कॉलेज होते, ते एकदम महाराष्ट्रात 85 कॉलेज झाले. आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले ना, 0 बजेट लावलं होतं, त्यामुळे नोकरी मिळतच नव्हती. मग खाजगी नोकरीशिवाय मला पर्याय नव्हता. मग मी 500 रुपयावर नोकरी चालू केली. बापरे. मग मी नगरला
साईटवर 500 रुपयावर नोकरी चालू केली. पाथर्डी तालुक्यामध्ये एक डॅम होता, तिथे नोकरी चालू केली. आणि तिथला प्रवास मी सांगू शकत नाही, इतका खतरनाक होता. म्हणजे सकाळी 6ला जर उठलं तर दूध पिऊन साईटला जायचं आणि ते सगळं मटेरियल आदिवासी लेबर असल्यामुळं ते कामाला लागले की नंतर मग दुपारी 2ला जेवण करायला यायचं. जेवण झालं की पुन्हा सिव्हिलच्या फील्डवर जायचं. 6-7ला आलं की मी बॅचलर असल्यामुळं पुन्हा संध्याकाळी त्यावेळेस पोकल्यान वगैरे नवीन होते, पुन्हा पोकल्यानवर जायचं आणि 12 वाजेपर्यंत पुन्हा काम करायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा सकाळी 6ला उठून पुन्हा काम चालू करायचं. हे माझं कालचक्र खूप दिवस चालू होतं. नंतर मला तेथील लोक आणि काय भेटले आणि मला इथं रेल्वेचा एक कॉल आला सोलापूरचा. आणि कॉल आल्यानंतर मग मी इथं त्या कॉलचं निमित्त झाल्यानंतर मी इथं आलो. आल्यानंतर ते इंटरव्ह्यू माझं काही सिलेक्शन झालं नाही, मी पण तेवढं फार लक्ष दिलं नाही. पण मी त्या दिवशी ठरवलं की आता फार नोकरी अशी केली, आयुष्यात नोकरी करायची नाही. नाही करायची, आता नोकरीच करायची नाही, आता जे काय करायचं ते बिझनेस करायचा, असं मी ठरवलं त्यावेळेस. आणि मी अक्षरशः 50 रुपयावर बिझनेस चालू केला. त्यातले 44 रुपये माझे मार्कआउटलाच गेले. फक्त 50 रुपये भांडवलावर 50 रुपयावर काम चालू केले मी. आणि 50 रुपये म्हणून जवळपास नारळाला 5 रुपये गेले आणि 44 रुपये याला गेले, मार्कआउटला गेले. संपलं भांडवल माझं. मग मी माझ्या मामाकडून एक 5,000 रुपये भांडवल घेतलं आणि काम चालू केलं. मी 10,000 रुपयाचं फक्त काम घेतलं आणि मला तिथं 2800 रुपये मिळाले. मला खूप आनंद झाला आणि अशा प्रकारे माझा प्रवास सुरू झाला. कारण त्याच्या अगोदर मी 500 रुपयावर काम करत होतो आणि 2800 रुपये म्हणजे काय, फारच मोठी अमाऊंट. आणि माझ्या नोकरीच्या पिरियड मध्ये माझ्यावर खूप वाईट प्रसंग आले. फार वाईट म्हणजे फार वाईट, की मला जेवायला मिळत नव्हतं अक्षरशः. फार वाईट प्रसंग आले. मी असं शेतात जाऊन काही बी खायचं, म्हणजे हे समजा वांगे टमाटे असे खायचे, कधी कधी जेवायला मिळायचं नाही मला. संध्याकाळी काम केल्यावर मी कधी कधी उपाशी झोपायचं. तिथं ते फक्त हे असल्यामुळं, अडचण असल्यामुळं, साईट असल्यामुळं जेवायला मिळायचं नाही, तिथं झोपायचं. पण मी ठरवलं आता त्रास खूप व्हायला ना, आता काम सोडायचं नाही. ह्या लोकांना जोपर्यंत आपली गरज नाही तोपर्यंत काम कधी सोडायचं नाही. काम चालू केलं. आणि मी जेव्हा मला मग नंतर इकडं 10,000 रुपयाचं काम मिळालं इरिगेशन कॉलनीमध्ये, मग मी कॉन्ट्रॅक्टशिप चालू केली. तो पहिला प्रकल्प होता तुमचा, जो तुम्ही पहिला प्रोजेक्ट होता जो तुम्ही 10,000 रुपयाचा घेतला, तो काय प्रोजेक्ट होता एक्झॅक्टली? काही नाही, कंपाऊंड वॉल होती आणि थोडस एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कडक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता, त्याच्या घरातलं थोडं बाथरूम वगैरे रिपेअर होतं. ते कामापासून माझी खरी सुरुवात झाली. आणि नंतर मग कसा टर्न मिळाला आणि तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे काम करत गेलात? नंतर मी जवळपास तिथून जो प्रवास चालू झाला त्याच्यानंतर मी इरिगेशनच्या इमारती, बियांशीच्या इमारती, जिल्हा परिषदची आता जी एक्सटेन्शन इमारत आहे, मेन इमारतच्या मागे एक मोठी इमारत होती, ती इमारती, शॉपिंग सेंटर, नगर परिषद, कारखाने, असं मी जवळपास 2009-10 पर्यंत फुल टाइम कॉन्ट्रॅक्टशिप केली. पण मीन व्हाईल 2006-07 ला स्टीलचे रेट खूप हाय झाले आणि त्याच्यामध्ये 36 रुपये 50 पैसे क्विंटलचा रेट होता स्टीलचा, म्हणजे आम्हाला मिळणारा. आणि स्टीलचा रेट 52 रुपये झाला. तो ते एकच वर्षाचा पिरियड होता 2006-07च्या दरम्यान. तिथं मला खूप बऱ्यापैकी लॉस झाला. आणि 2007 पासून पुन्हा मग मी नंतर 3-4 वर्ष हेच काम केलं, सातत्यानं कन्स्ट्रक्शनच केलं. 2010 ला थोडं पार्ट टाइम कन्स्ट्रक्शन आणि फुल टाइम मग मी रिअल इस्टेटचं काम चालू केलं. आणि आता जवळपास 12-13 वर्ष झालं मी माझे ओन प्रोजेक्ट करतो. इथून आपल्या जवळच एक 300 मीटरवर माझं स्वतःचं ओन शॉपिंग सेंटर आहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे मोठं. म्हणजे रो हाऊसेसचं काम केलं, अपार्टमेंटचे केले, शॉपिंग सेंटर जास्त केले मी. आणि नंतर ह्याची इरिगेशनची खूप कामं केली मी. जवळपास 2001 पासून 7 पर्यंत बरेच प्रोजेक्ट केले इरिगेशनचे, म्हणजे कॅनॉल, त्याच्यावरचे डेव्हलपमेंट, त्यानंतर वॉटर सप्लायचं, चोराखळीचं जे दुष्काळामध्ये कामाला आलं, ते पाणी लिफ्ट केलं,
ती योजना मीच केलेली आहे. अच्छा. पण त्यातलं मेन पाईपलाईनचं काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने, त्याच्यावरची स्ट्रक्चर आणि सगळ्यात डेंजर काम केलं मी ह्याचं, कुठलं, चोराखळी पाईपलाईनचं. ते जवळपास ह्याच्या पाण्याच्या खाली 50 फूट काम होतं. बरं. मग मी त्याला कॉफर डॅम केला. कॉफर डॅम म्हणजे काय असते की कॉफर डॅम म्हणजे एक तात्पुरता त्याला भराव टाकणे आणि तो भराव टाकून पाणी थांबवणे आणि नंतर आहे त्या पाण्यामध्ये पाणी लिफ्ट करून खाली ब्लास्टिंग घेऊन विहीर बांधणे. अच्छा. ती काम मी सगळ्यात हे केलं. तिथं कुठली झाडी नव्हती, काही नाही, जेवायला मिळत काहीच, म्हणजे एकदम चोराखळी, एकदम आडरानात होतं, रस्ता नाही, काही नाही, असं तिथं काम झालं. ते खूप चांगलं काम झालं. आणि दुसऱ्याच वर्षी ह्याला दुष्काळ पडला उस्मानाबादला. मग तिथून ते जे पाणी लिफ्ट केलं होतं तिथून टँकरनं पाणी आणलं. तर ती मूळ जे विहीर वगैरे सगळी एवढा मोठा प्रवास आहे म्हणून तर मी सांगितलं की तो प्रवासच इतका मोठा आहे आणि त्यामुळे अर्थातच एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे काम करायला मिळालं. आज तुम्ही स्वतः रिअल इस्टेट क्षेत्रात इतकं उत्तम काम करतात, कमर्शियल कॉम्प्लेक्स तुमच्या हातून घडलेले आहेत. सो आता थेट सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. एक म्हणजे तुम्ही हे फील्ड इतकं बदलताना बघितलं, जेव्हा तुम्ही 3 शिफ्ट मध्ये काम करत होता ते पण एक फील्ड आहे आणि आज स्वतः एक रिअल इस्टेट कंपनीचे तुम्ही ओनर म्हणून, डायरेक्टर म्हणून काम करताय. अशा वेळेला या सगळ्यामध्ये एक समान धागा आहे, ते म्हणजे कामगार, आणि ते त्यातनं सुद्धा अकुशल कामगार. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे, किंवा त्याबद्दल तुमचं काय मत आहे की कसं, कारण त्यांच्याकडनं एखादं काम करून घेतलं तर बऱ्याचदा एखादी दुर्घटना सुद्धा संभवू शकते. तर तुम्ही आता कसं बघता त्या सगळ्याकडे? त्याच्यात कसं आहे, अनस्किल्ड लोकांकडून काम करून घेणं धोक्याचंच आहे. त्याच्यात वित्तहानी होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते आणि कामाचा दर्जा पाळला जात नाही. अगदी बरोबर. स्पीड मेंटेन होत नाही. त्याच्यात विनाकारण ऊर्जा पण खर्च होते. बरोबर. ऊर्जा जाते, वेळ जाते आणि दर्जा राहत नाही, क्वालिटी राहत नाही. बरोबर. स्किल्ड अनस्किल्ड लोकांकडून काम केलं आणि थोडासा मानसिक ताप पण होतो. तो तर वेगळा मानसिक ताप पण होतो. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या फेजचं फार महत्व आहे, कारण तो प्लॅन व्यवस्थित असल्याशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. तर प्लॅनिंग या स्टेजला तुम्ही कसं महत्व देता आणि तुम्ही कसं बघता, कसं काम करता प्लॅन वर? आपला कुठलाही प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर जर तो प्रायव्हेट प्रोजेक्ट असेल, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट मध्ये आणि प्रायव्हेट प्रोजेक्ट मध्ये फार फरक असतो. गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट मध्ये ऑलरेडी त्यांचा प्लॅन तयार असतो, एस्टिमेट तयार असतं, बरोबर, प्लेस फायनल असतं, हे बऱ्यापैकी झालेलं काम असतं. प्रायव्हेट प्रोजेक्ट मध्ये कसं आहे, जर समजा आपला स्वतःचा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, आपलं लोकेशन किंवा आपलं ओनरशिप झाली त्याच्यानंतर त्याचं रेग्युलायझेशन असतं. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ तो घेतलेला प्लॅन प्राधिकरणाकडून मंजूर करून घेणे, तसंच ते त्याचं सगळ्या प्रकारचं एस्टिमेटिंग करणे, प्रॉपर प्लॅनिंग करणे, डिझायनिंग करणे आणि नंतर मग इम्प्लिमेंटेशन करणे. बरोबर. ह्या स्टेप्स असतात. शिवाय रिस्क पण, शासनाच्या प्रोजेक्ट मध्ये फार मोठी रिस्क नसते, ह्याच्यामध्ये रिस्क पण असते. बरोबर. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर पण काही वेळेला काम केलं आणि आता अर्थात स्वतः एक रिअल इस्टेट मध्ये पण काम करता. एक ग्राहक म्हणून मला असं कायमच वाटत असतं की कुठलेही घर हे महागच आहे विकत घेताना, असं वाटत असतं की तो फ्लॅटची किमती महाग आहे, पण तुम्हाला माहित असतं की दर्जा पण इकडे सांभाळायचा असतो आणि वाढत्या किमतींना पण तोंड द्यायचं असतं. तर अशा वेळेला ते बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड तुम्ही कसे घालता? याच्यामध्ये कसं आहे, हे थोडंसं ग्राहकाची रिक्वायरमेंट अगोदर फायनल पाहिजे. बरोबर. किंवा त्यासाठी प्रॉपर प्लॅन पाहिजे त्यांचा. बरोबर. त्याच्यानंतर त्याला ह्या फील्ड मधलं थोडंसं माहिती पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची माहिती किंवा त्याने योग्य इंजिनियरची निवड केली पाहिजे. त्याच्यानंतर योग्य मटेरियलवाले बघितले पाहिजे आणि त्यांनी थोडा मार्केटचा सर्वे पण करायला पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय त्याला कळत नाही. नाहीतर त्याला आपण सांगितलेली कॉस्ट ही खूप जास्त वाटते. काय आपण त्यात प्लॅन करताना प्रॉपर काय करावं लागतं, ऍक्च्युअल त्याची जी रिक्वायर्ड चटई आहे ते आपली सीमित पाहिजे. बरोबर. कारण घरामध्ये काय होतं, आपण एखादा बंगलोचं जर काम घेतलं तर अनावश्यक चटई पण होते. मग ती अनावश्यक चटई जी आहे त्याचा खर्च वाढते ना. खर्च वाढतो. बरोबर. शिवाय त्याचा जो कामाचा स्पॅन
हा निश्चित पाहिजे. बरोबर. कामाचा स्पॅन जर निश्चित नसला तर त्याचे ओव्हरहेड वाढतात, शिवाय मार्केटच्या व्हेरिएशनचा पण फटका बसतो. बरोबर बरोबर. असे त्याच्यात अनेक प्रकार आहेत. बरं, दुसरं या क्षेत्रामध्ये तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय, 30-35 वर्ष तुम्ही काम करताय, जसं हे क्षेत्र बदलताना बघितलं तसं एका अर्थानं तुम्ही धाराशिव पण बदलताना बघितलं. हो, धाराशिवचा विकास बघितला. आणि असं म्हणतात, जरी गमतीनं म्हणलं तरी, की आता विकास कुठं होणार आहे एखाद्या शहराचा, जिल्ह्याचा, तर ते एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला विचारावं, कारण त्याला ते माहित असतं कुठल्याही माणसाचं की आता कुठल्या बाजूला विकास होणार आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या स्वतःचं वैयक्तिक एक इंजिनियर म्हणून, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून विकासाचं विजन धाराशिव जिल्ह्याबद्दल असं जर विचारलं तर कुठले मुद्दे महत्वाचे तुमच्या डोळ्यासमोर येतात की ज्या मुद्द्यांवर पुढच्या 15-20 वर्षात धाराशिवच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं गेलं पाहिजे? त्याच्यात सगळ्यात पहिले काय, कुठल्याही शहराच्या विकासासाठी त्याच्यात जर मूळ गाभा असतो ना, हा तिथली विजनरी नेतृत्व असते. बरोबर. म्हणजे दृष्टिकोन पाहिजे त्याला, दृष्टिकोन पाहिजे, हे महत्वाचं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काय माहितीये का, त्या शहराचा प्रॉपर डेव्हलपमेंट प्लॅन पाहिजे. बरोबर. डेव्हलपमेंट प्लॅन असला त्यानंतर मग ह्या सगळ्या बाकी लोकांना पण अवेअरनेस पाहिजे. बरोबर. आणि तिथं असलेले व्यापारी, तिथं असलेली जनता, याच्यावर पण काही डिपेंड आहेत. आणि प्राधिकरण सक्षम पाहिजे, तर सगळं ते. आता आपण बघतोच की प्राधिकरण जिथं सक्षम नाही तिथे विकास होत नाही, म्हणजे अम्युनिटी मिळत नाहीत. आता उस्मानाबादच्या बाबतीत आम्ही तेवढे समाधानी का नाहीत की हे जे सध्या रस्ते नाहीत चांगले, सुविधा चांगल्या नाहीत. बरोबर. अशा प्रकारे मग त्यासाठी सक्षम प्राधिकरण पाहिजे. पण हे करताना शासनाकडनं मग काय अपेक्षा, शासन कसं मदत करू शकतं या आता तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांवर काम करताना? शासनाकडं जो आपला पाठपुरावा असतो, बरोबर, तर ते दोन्ही तिन्ही माध्यमातून पाहिजे. मग अशा क्रीडाईच्या संघटनेच्या माध्यमातून पण पाहिजे. बरोबर. नेतृत्व जे आहे इथं नेतृत्व करणार, ते नेतृत्वानं पण विजन ठेवून शासनाला पाठपुरावा करावा लागतो. बरोबर. याच्यातल्या काही त्रुटी च्या बाबतीत प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, टाउन प्लॅनिंग, हे जी एजन्सी, हे जे अथॉरिटीज आहेत, त्या अथॉरिटीशी संपर्क इंजिनियर लोकांनी ठेवला पाहिजे. बरोबर. मग काही त्यातले मार्ग निघू शकतात, काही होऊ शकतं. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जे नव्यानं तरुण इंजिनियर्स येत आहेत, तर त्या सगळ्यांना एक वडिलकीच्या नात्यानं, एक अनुभव म्हणून, एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून तर तुम्ही काय सल्ला द्याल? आणि तुमच्या यशाचा फॉर्म्युला काय, तो पण जर तुम्ही सांगू शकत असाल तर तोही आम्हाला हवाय. तर ह्याच्यामध्ये एक आहे, नवीन जे तरुण इंजिनियर्स आलेत, तर त्यांना कसं आहे, सगळ्यात पहिला सल्ला म्हणजे आपण आपली जी साईट आहे ह्याच्याशी हमेशा आपण सुपरविजन किंवा संलग्न पाहिजे. बरोबर. एक मुद्दा. दुसरं, आपलं त्या कामात सातत्य पाहिजे. बरोबर. आणि थोडस विषयांतर होतंय, पण आपली इमेज डॅमेज होईल असं वागलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, आपली इमेज डॅमेज होईल असं वागलं नाही पाहिजे. अगदी बरोबर. मग त्याच्यातल्या काही गोष्टी आपण बोलू शकत नाही. बरोबर. सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आणि कामाची क्वालिटी हीच आपली आयडेंटिटी पाहिजे. बरोबर. मी माझ्या डीपी वर लिहिलेलं आहे, कन्सेप्ट टू क्रिएशन. म्हणजे जो आपला कन्सेप्ट आहे तो आपण क्रिएशन केलं पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे. कन्सेप्ट पेपरवर ठेवून उपयोग नसतो. बरोबर आहे, ती अंमलात सुद्धा आणली पाहिजे. तसंच त्यांनी काय माहितीये का, आपले स्टील असेल, सिमेंट कंपनी असेल, किंवा हे बिल्टकॉन असेल, किंवा क्रीडाई असेल, हे जे एक्सपो घेतात याच्यामध्ये आपण जायला पाहिजे, व्हिजिट दिली पाहिजे. हे जे वेगवेगळे कार्यक्रम कंपन्या घेतात, त्याच्यामुळे आपण काय अपडेट होतो. बरोबर. आपलं नॉलेज अपडेट होत आहे. बरोबर. तिथं पण जायला पाहिजे. आणि तो जो म्हणजे पैसा आहे खर्चलेला, तो वाया जात नाही. बरोबर. ऍक्च्युअल स्टडीमध्ये केलेला जो पैसा आहे तो वाया जात नाही, तो कामाला येतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं, इतके वर्ष आता काम केल्यानंतर जर एक अवघड प्रश्न असा आहे की एकच जर प्रकल्प असा तो आठवायचा म्हटलं की जो प्रकल्प करताना एक वेगळा आनंद मिळाला, एक समाधान मिळालं, एक आयकॉनिक प्रोजेक्ट स्वतःचा, असं जर म्हणलं तर कुठल्या प्रकल्पाचं नाव तुमच्या डोळ्यासमोर येतं? माझे स्वतःचं म्हणलं तर कमर्शियल कॉम्प्लेक्स जे केले. बरं. कुठलं एखादं नाव असं जर सांगितलं? त्याचं कॅपिटो हाईट्स म्हणून मी कॉम्प्लेक्स केलंय.
ते करताना मला खूप आनंद झाला. म्हणजे काय वेगळेपण त्याच्यात होतं किंवा असं ज्याच्यात? त्याच्यामध्ये असं वेगळेपण आहे. आता मी तुमचं आयकॉन स्टील तर वापरलंच, त्याच्यामध्ये नन ऑफ एक बॅग सुद्धा मी विदाउट ऍडमिक्सर वापरले नाही. आणि ब्रँडेड सगळ्या गोष्टी ब्रँडेड वापरल्या आणि कुठंच क्वालिटीला कॉम्प्रोमाइज केलं नाही. क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करतच नाही असं. शासनाचं काम असो काम असो. दुसरं मगाशी तुम्ही सुरुवातीच्या करिअरच्या टप्प्यात काही अडचणी आव्हान सांगितले, पण नंतर कुठला एखादा असा अडचणीचा प्रसंग, आव्हानाचा प्रसंग, समस्येचा प्रसंग आला प्रोजेक्टवरचा आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग, किस्सा, घटना काही आठवते का? की काम करत असताना काही नैसर्गिक अचानक आपत्ती आली, काही तंत्रज्ञानाचा बदल झाला, काही कामगारांकडनं काही झालं, काही असं होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. आपत्ती म्हणलं तर मी धुत्ता म्हणून गाव आहे इथे जवळ, बरं, आपल्या धाराशिव तालुक्यातच आहे. बरं. तर ती धुत्ता म्हणून काम आहे, तिथं वॉटर सप्लायचं मी काम केलंय. बरं. ती विहीर मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खोदली होती. बरं. अवकाळी पावसानं एका म्हणजे ज्या दिवशी बांधकाम चालू करायचं खालून कॉन्क्रीट, त्याच दिवशी भरून गेली. पाऊस अवकाळी आला मे मध्ये आणि भरून गेली. आमची माणसं आहेत ना सगळी रडत बसली तिथं. आता काय करायचं? ते नैसर्गिक आपत्तीला आपण काय करू शकत नाही. आपण 2-4 दिवस वाट बघून त्या प्रोजेक्टला मग त्याचा पाऊस पडलेल्याचा फायदा आणि तोटा झाला. ती विहीर भरली, पुन्हा गाळ काढून मी पुन्हा चालू केली. पण मी नंतर ती विहीर आहे ना 30 दिवसातच बांधून काढली. अच्छा. हा, तसं जसे ही प्रोजेक्ट आहे ना मी 75 दिवसात कम्प्लीट केला हा याचा विहिरीचा. बरोबर. 55 फूट खाली असलेली. बरोबर. हो, तुम्ही आता सांगितलं. ह्याच्यातून बांधून आणली मी तळ्याच्या बॉटम पासून. बरोबर. खूप अडचणी होत्या. ते वॅगॉन ब्लास्टिंग म्हणून एक ब्लास्टिंगचा प्रकार आहे. ती वॅगॉन ब्लास्टिंग करून मी ते खालचं मटेरियल काढलं वॅगॉन ब्लास्टिंगनं आणि ते सगळं मकिंग करून मटेरियल 75 दिवसात मी प्रोजेक्ट कम्प्लीट केला. विहिरीचा खूप मोठा प्रोजेक्ट होता. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो आणि आपण ज्या धाराशिव सारख्या भागात आहे जो भूकंप प्रवण क्षेत्र पण आहे एका अर्थानं, तर अशा वेळेला स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य त्याची बघता आणि मग तुम्ही स्टील निवडता? स्टील निवडताना सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे? स्ट्रक्चरल इंजिनियर कडून RCC डिझाईन घ्यायला पाहिजे. मग हे RCC डिझाईन घेतल्यामुळं आपल्याला नेमकं स्टील किती लागणार आहे, कुठल्या MM लागणार आहे, साईजचं बरोबर हे डिफाईन होतं. तसंच ते स्टील आपल्याला किती क्वांटिटीने लागणार आहे हे पण डिफाईन होतं. बरोबर. हा पहिला टप्पा झाला. मग त्याच्यानंतर आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनियर्स यांना थोडस विश्वासात घेतलं पाहिजे. स्टीलच्या क्वालिटीच्या बाबतीत म्हणलं तर आपण त्या स्टीलची फ्लेक्झिबिलिटी आहे का, त्याच्यामुळे आपलं वेस्टेज कमी होतं. बरोबर. जेवढे स्टील चांगला असेल तेवढं वेस्टेज कमी होतं. आणि योग्य लेन्थचं आहे का, सगळ्यात महत्त्वाचं. योग्य लेन्थचं जर स्टील नसलं तर रॅन्डम समजा 40 फुटाचे बार नसले, काही 38 असले, काही 40 असले तर स्टीलचं वेस्टेज खूप होतं. ह्या गोष्टी स्टीलमध्ये पाहिल्या पाहिजे. पण स्ट्रक्चरल डिझाईनचं पहिल्यांदा गायडन्स घेतलं पाहिजे. म्हणजे RCC डिझाईन केलं पाहिजे, आर्किटेक्चर कडून व्यवस्थित प्लॅन केला पाहिजे आणि नंतर मग इंजिनियरचा सल्ला घेऊन केलं पाहिजे स्टील. बरोबर. दुसरं तुम्ही सांगितलं मगाशी की बोलता होता की आयकॉन स्टील पण तुम्ही वापरलेलं आहे काही प्रकल्पात, तर आयकॉन स्टीलचा तुमचा अनुभव कसा होता आणि सर्व्हिसेस बद्दलचा पण अनुभव कसा आहे? दोन्ही चांगला आहे. अच्छा. दोन्ही चांगला आहे. आयकॉन स्टीलच्या बाबतीत सर्व्हिस पण चांगली मिळाली मला आणि तुमच्या ह्याची फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली फ्लेक्झिबिलिटी आहे आणि योग्य लेन्थ आहे. सगळ्यात त्याच्या बाबतीत काय हे नाही आहे. आणि सर्व्हिसच्या बाबतीत कसं आहे, आम्ही लोकलचे असल्यामुळं जरी एखाद्या वेळेस काही माग पुढे झालं तर आम्ही त्या संबंधित डीलरला आमचा फोन जाते. बरोबर. खालच्या लेवलला नाही झालं तर आम्ही बोलू शकता, कॉन्टॅक्ट करतोच. बरोबर. त्या बात. सो हे होते इंजिनियर प्रदीप मुंडे सर. आणि मी सुरुवातीला म्हणलं तसं की इतका मोठा अनुभवाचा पट असतो तेव्हा तो काही मिनिटांमध्ये मांडणं खरं तर अवघड असतं, पण त्यांनी फार महत्वाच्या मोजक्या शब्दांमध्ये हा सगळा अनुभव त्यांचा स्वतःचा सांगितला, त्यांचा जीवन प्रवास स्वतःचा उलगडला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तरुण इंजिनियर्स या फील्डमध्ये येऊ पाहतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा सल्ला दिला, ते म्हणजे आपली इमेज डॅमेज होणार नाही यासाठी तुम्ही कायम काळजी घ्या. कारण मला त्याचा दुसरा रेफरन्स असा वाटला की एखादी बिल्डिंग, एखादी वास्तू बांधायला अनेक महिने वर्ष जातात,
पण तीच वास्तू जेव्हा पाडण्याची वेळ येते तेव्हा ती काही सेकंदात सुद्धा ब्लास्टच्या मदतीने आपण पाडू शकतो. तशी ती इमेज ढासळायला एक क्षणच पुरेसा असतो, पण ती इमेज तयार होण्यासाठी अशी 35 वर्षाची मेहनत असते आणि तेव्हा तुमची चांगली प्रतिमा समाजामध्ये तयार होत असते. त्यामुळे ती आपली प्रतिमा आधीच चांगली करण्याचा प्रयत्न करा, त्यानंतरच तुम्ही चांगल्या वास्तूचं निर्माण करू शकता. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने संवाद साधलात. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा.